Welcome to Pune Times Mirror. This is Shreyas Wange bringing you the top headlines for today. During a press conference in Pune, Sushma Andhare has stated that the arrested Dr. Ajay Tavre's life may be in danger due to tampering with blood samples. She has further alleged that the investigation of the Kalyani Nagar accident case has directly gone to the 6th floor of the ministry. माझं असं म्हणणं आहे की एकट्या अजय तावरेलाच का? अजय तावरेकडे अनेक नावे आहेत, पण अजय तावरेला पुरावे नष्ट करण्याच्या हेतूने अजय तावरेच्या बाबत काही घडायला नको, एवढंच माझं म्हणणं आहे. अर्थ समजून घ्यावा. गेल्या 10-12 वर्षामध्ये अजय तावरेने काय काय बघितलेलं आहे हे नीट समजून घ्यावं. इव्हन पल्लवी सापळे, अजय तावरे, अजय चंदनवाले, त्यानंतर काय अनेक नावं आहेत, अनेक नावं आहेत याच्यामध्ये. ह्या सगळ्या नावांचा आणि 6व्या मजल्याचा काय संबंध आहे? 2.5 वर्षापूर्वी जे सरकार पाडलं गेलं त्याचा काय संबंध आहे? हे सरकार पाडण्यामध्ये अजून काय काय गोष्टी घडल्या, या अनेक गोष्टी पुढे आल्या पाहिजेत. In Kalyani Nagar accident, former corporator Ajay Bhosle has requested the Anti-Corruption Bureau to investigate the properties of 7 individuals. आणि रेस्टॉरंट बार ते पाटे 5 वाजेपर्यंत ते चालू असतात. त्या पब चालू ठेवण्यासाठी हे जे अधीक्षक आहेत राजपूत आणि त्यांच्या हाताखालचे 4 कॉन्स्टेबल हे कशी त्यांच्याकडनं माया गोळा करतात. हे कालच तुम्ही तुमच्या टीव्हीच्या माध्यमातून आम्ही बघितलेलं आहे. त्या आमदार आणि कोणते आमचे रवींद्र धंगेकर या आमदारांनी काल त्यांना घेरावा घालून त्यांना तिथं विचारलं. त्यांनी तर तो पाडा वाचून दाखवला की कुठल्या क्लबकडनं 50,000, कुणाकडनं 1 लाख, कुणाकडनं 2 लाख, कुणाकडनं 3 लाख. म्हणजे महिन्याला तुम्हाला जर 1 कोटी रुपये भेटत असेल, तुम्ही जर अशा पोस्टवर बसल्यानंतर तुम्ही जर असे 2 नंबरच्या धंदे करून त्यांच्याकडनं पैसे करत असेल आणि त्यातून तुम्ही जी काही मालमत्ता तुम्ही जमवलेली त्या मालमत्तेची चौकशी अँटी करप्शन ब्युरोकडनं व्हावी अशी आम्ही इथं तक्रार केलेली आहे. Congress leader Nana Patole has made a sensational allegation that the son of an MLA was also involved in the Kalyani Nagar accident case. He has further alleged that a car race was going on at that time. ज्या पब मधून ही मुलं निघाली, 2 गाड्या यांच्याजवळ होत्या, त्या गाड्यांची रेस लावली आणि हे रेस लावल्यामध्ये जी पुढे गेलेली गाडी जी होती त्या गाडीच्या पुढे जाण्याच्या चक्करमध्ये या गरीब माणसांना गाडीच्या खाली कुचलून मारण्याचं पाप या लोकांनी केलं. की या घटनेमध्ये एका आमदाराचा मुलगा सुद्धा होता. आता सरकारने स्पष्ट करावं ना. At 12:58 p.m., a fire broke out on the terrace of a 7-storied building on Bhandarkar Road. Fire tankers from Erindwane and Kothurud along with a water tanker were dispatched. Firefighters ensured that no one was trapped and extinguished the fire within 20 minutes. Cooling operations are ongoing and there are no reported injuries. The building is commercial with multiple offices and the cause of fire is currently unknown. Fire Chief Devendra Potfode and a team of 20 personnel are handling the situation. Just like the accident in Kalyani Nagar, a car from the cavalcade of MP Brij Bhushan Singh's son, Karan Bhushan Singh, has killed 2 youths and injured a woman in Uttar Pradesh. And that is it for today. Stay tuned for more updates and follow us on social media. I am Anum Sheikh from Pune Times Mirror.